नमस्कार, मी ऐश्वर्या जागर नवदुर्गेचा याच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये शून्यातून स्वतःच एक मोठं विश्व निर्माण केलंय. डॉक्टर डिंपल दुधभाते. नमस्कार मॅम. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना पण. थँक्यू. जेव्हा तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहात किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, पण याचं बीज कुठे लहानपणी रुजलं गेलं होतं का, किंवा ही सुरुवात लहानपणापासून झाली का? नमस्कार, माझं नाव डॉक्टर सौ डिंपल अनिल दुधभाते. माझं MBBS झालं आणि MD in Anatomy झालेलं आहे. माझं लहानपणापासून कसं आहे, आमचं जे बेसिक शिक्षण झालेलं आहे ते मी 5वीपर्यंत मध्य प्रदेश भोपाळला होतो. त्याच्यानंतर 1 वर्ष इन सेंट झेवियर्स नागपूरला होतो आणि त्याच्यानंतर आम्ही 6वीपासून मी सोलापुरात लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूलला होते. तर त्याच्यामुळे माझं शिक्षण सच कॉन्व्हेंट स्कूलचं आहे, माझं आणि माझ्या भाऊ बहिणीचं. तर माझ्या वडिलांचं बेसिकली ही वॉज अ नेव्हल ऑफिसर आणि त्याच्यानंतर ते प्रत्येक जिथे अपॉर्च्युनिटी चांगल्या मिळायच्या तिकडे ते जायचे. सो ही वॉज अन इंजिनियर आणि त्याच्यामुळे ते पहिल्यांदा बघायचे की प्लेस चेंज करायच्या पहिले बघायचे की स्कूल कुठली आहे. तर ते आणि मुलगी आहे का मुलगा आहे हे नाही, शिक्षण महत्त्वाचं होतं. तर त्याच्यामुळे आम्ही मग लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूलला होतो सोलापुरात. सो 6वीपासून ते 10वीपर्यंत लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूलला झालेलं आहे. 11वी-12वी माझी संगमेश्वर कॉलेज सोलापूर आणि त्याच्यानंतर मी जे माझं वैद्यकीय शिक्षण झालेलं आहे MBBS ते माझं सोलापूरमध्ये डॉक्टर वैशंपायन शासकीय महाविद्यालयामध्ये झालेलं आहे. पण ज्या काळामध्ये तुम्ही शिक्षण घेतलं MBBSचं, तो काळ तसा म्हणजे आजच्या काळाशी कम्पेअर करता तेव्हा खूप खडतर होत्या ह्या गोष्टी थोड्याशा. तर तो प्रवास काय होता? डॉक्टर व्हायचं हे मला वाटतं 8वी-9वीला कळलेलं होतं. कारण वडिलांचं असं होतं की माझी आत्या डॉक्टर आहे, शी इज अ गायनेकोलॉजिस्ट इन सोलापूर. तर की मोठी जी आहे, आम्ही दोघी बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. मोठी मुलगी जी आहे ती, कारण त्याला जाण होती की ही कशात चांगली आहे, तो ती जाणार, ती डॉक्टर होणार. जी मधली धाकटी जी आहे ती इंजिनियर होणार आणि माझा लहान भाऊ तो पण इंजिनियर याच्यामध्येच आहे. तर त्याच्यामुळे असं होतं की 8वीत कळलं होतं की आपल्याला डॉक्टर व्हायचं. आत्यासारखी गाडी, बंगलो आणि मोठं हॉस्पिटल, तर तेव्हा कळलेलं. पण त्याच्यासोबत त्याला महत्त्वाचं होतं ते अभ्यास. सो माझं ॲकॅडमिक्स फारच स्ट्रॉंग होतं ॲज सच आणि त्याच्यामुळे पहिले 3मध्ये मी असायचेच त्याच्यामध्ये स्कूलमध्ये. तर 10वीनंतर आम्ही चांगले मार्क्स पडलेले आणि मग 11वी-12वी केली. आणि प्रॉब्लेम तेव्हा हा होता की ट्युशन्सला लांब जायचं, सायकलवर जायचं. त्याच्यानंतर आर्थिक परिस्थिती आत्ता जशी मुलांची आहे तशी काही नव्हती, ॲक्सेसिबिलिटी नव्हती. ट्युशन शोधायच्या, सायकलवर जायचं, घरी यायचं शाळा सुटल्यावर, परत सायकलवर जायचं. सो हा जो आहे हे की कॅब केली, आत्ता एक ॲपवर कॅब केली, आली कॅब, मला नाही जायचं, ट्युशनचे फीस भरले वगैरे असं काही नव्हतं. सर त्याच्यानंतर ट्युशन्सला जायचो आम्ही आणि स्वतःच फाइंड आउट करायचे कुठले ट्युशन्स आहेत, मित्रमैत्रिणीला वगैरे बोलून. मग MBBSला घ्यायचा आहे तो जो होता त्याची जी फीज परत भरायची होती ती फार जास्त फीज होती. आणि एक कसं असतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये तशीच आर्थिक परिस्थिती किंवा परिस्थिती तशीच राहील असे नसते, थोडा डाऊनफॉल असतो. आणि जेव्हा 10वी-11वी होतं हा आमचा डाऊनफॉलचा थोडासा टाईम होता घरी. त्याच्यामुळे फार डिफिकल्ट होता तो फेज जो होता, तो फारच डिफिकल्ट होता. म्हणजे आता पण मी फार इमोशनल होते खरंच. सो तो जो होता, पण हे एक माहीत होतं की मिळालं ॲडमिशन MBBSला तर मिळवायचं आहे, पण तो आपल्याला शासकीय विद्यालयातच घ्यायचा आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, कारण वी कुड नॉट एफोर्ड दॅट प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस. अभ्यास खूप केलेला, म्हणजे अभ्यासच केलेला फक्त. सायकल आपली जी BSLची आपली सायकल होती ती, BSL SLR आपली सायकल होती ती. त्याच्यानंतर तेच नो फॅशन, नथिंग, नो ब्युटी पार्लर्स जे आता जे आहे, जे इम्पॉर्टंट आहे. नो मोबाईल वगैरे तर तेव्हा नव्हताच, साधे फोनही तेव्हा मुश्किल होतं. छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप स्ट्रगल. पेन पासून पेपर्स असतात की नाही, ते कसे अरेंज केले होते ते आम्हालाच, म्हणजे आता ते बोलू नाही शकत आम्ही. सो पण एक होतं की ट्युशन्सचे जे टीचर्स होते ते आमची शिक्षण खूप चांगलं होतं, आमचा अभ्यास खूप चांगला होता, अकॅडमिक स्ट्रॉंग होतं, म्हणून त्यांनी खूप मदत केलेली आम्हाला. सोलापूरचे जे AD जोशी सर वगैरे होते की तेव्हा आम्ही ते ट्युशन्समध्ये गेलेलो
अभ्यास खूप केलेला, प्रचंड अभ्यास केलेला. माझ्या फ्रेंड्स सर्कल फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मी मुलींना स्पेशली आत्ताच्या हे म्हणायचं आहे मला, की तुम्ही जे फ्रेंड सर्कल आहे, तुमचा जो मित्रमैत्रिणी आहेत ते कशा आहेत पहा. अकॅडमिक्स बद्दलच बोलत नाही, पण इतर पण, की तुम्हाला गोल काय आहे तुमचा, तसंच तुमचा सर्कल हवा, तरच तुम्ही पुढे जाल. आणि खूपच कमी अपेक्षा ठेवा, खूपच छोट्या छोट्या गरजा स्वतः भागवा. अपेक्षा स्वतःकडनं ठेवा. कोणतरी करेल आपल्यासाठी हे ठेवू नका. तिथूनच ते सुरू होतं नाही का. घरचे संस्कार फार महत्वाचे. म्हणजे आपण आता म्हणतो, आता आपलं नवरात्र सुरू आहे म्हणून मी सांगते तुम्हाला, की आपली 3.5 शक्तिपीठं आपल्या महाराष्ट्रात आहेत. पण मला असं वाटतं, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा सगळ्यात मोठे शक्तिपीठ आपल्या जवळच असतं, आपली आई. सो माझ्यासाठी आत्ता देखील, म्हणजे मी इथे येण्यापूर्वी मी आईला कॉल केला होता. आईचा कॉल आला होता की व्यवस्थित बोल जाऊन. मी म्हणलं आईला, नाही परीक्षा थोडीच आहे ना. पण आई म्हणली नाही, पण आहे ना काहीतरी, तुझ्यासाठी आहे मी. सो हे जे आहे हे मला तेव्हापासून आहे. सो माझ्यासाठी पहिलं जे शक्तिपीठ आहे ते माझी आई आहे. तिथूनच मला ती एक नाही का, आई आहे हे फार हे आहे. आई आहे हेच खूप आधार आहे. म्हणजे आई आपण म्हणतो, मी अंबाबाईला मानते, तुळजापूरची देवी आमची कुलदैवत आहे. त्याच्यापेक्षाही वरचं स्थान मला माझी आई आहे, की ते माझ्यासाठी मला ते पहिलं शक्तिपीठ आहे. तिथून जी ऊर्जा मिळते, शक्ती मिळते, ती मला प्रत्येक मुलीला मिळते ती. आणि प्रत्येक मुलीला मला वाटते आईचे जे सांगते ते थोडंसं वाईट वाटतं सुरुवातीला आपल्याला, जेव्हा आपण लहान असतो, स्पेशली आपली ॲडॉलसंट एज जी असते तेव्हा, टीनेजर असतो तेव्हा. पण ते फार महत्त्वाचं आहे. त्यांना ते जे बोलतायत ते त्याच्यावर चालणं हे फार महत्त्वाचं आहे. सर तेव्हापासूनचा जो प्रवास चालू झाला होता तो, त्याच्यानंतर ॲडमिशन्स मला मिळणार गव्हर्नमेंटमध्ये हे नक्की होतं आणि मिळालं ते. फर्स्ट अटेम्प्टमध्ये मला डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेज सोलापूरचं मिळालं होतं. तर फीज जी होती ती 200 रुपये असे काहीतरी फीजच्या रिसीट मी ठेवलेल्या आहेत अजून, बघायला की अरे आपण कशातून वर आलोय. बरोबर. 200 रुपये आता आपल्याला वाटत नाही, पण 200 रुपये मी अजून ठेवलेले आहेत. ते सगळे रिसीट आहेत माझ्याकडे. सो फक्त 200 रुपये फीज होती. फीज 200 रुपये होती, पण 200% पेक्षा जास्त मी मेहनत माझ्या त्या ॲडमिशनसाठी केली होती, की घरून. आणि माझं घर होतं सोलापूरला, आम्ही सोलापुरात राहायचो. फॉर 17 years वी हॅड बीन सोलापूर. तर मी घरून करायची ते. कारण माझं अजून एक हे होतं, की जर ॲडमिशन घरातून घेतली तर तो खर्च कमी होईल. बरोबर. हॉस्टेलला खर्च द्यायचा कुठला. सो आय वॉज ब्लेस्ड म्हणण्यापेक्षा माझ्या आईची साथ होती, माझ्या आईवडिलांची साथ होती. आणि स्वतः ते असतं की नाही, आपल्याला याच्यातून स्वतः पण बाहेर निघायचं आहे, आपल्या घरच्यांना पण बाहेर निघायचं. कुठेतरी आजूबाजूची परिस्थिती आपल्याला समजूतदार बनवते आजूबाजूची सगळी परिस्थिती. आणि जेव्हा तुम्ही बाई म्हणूनच नाही, जेव्हा तुम्ही माणूस म्हणून एक पाऊल पुढे टाकता, तेव्हा समाजातले खूप घटक असतात जे तुम्हाला मदत करायला पुढे येतात. तुम्हाला ते पण तुम्ही तो पहिला जो पाऊल आहे नाही का, तो तुम्ही टाकायला लागतो. खडतर असतो पण तुम्ही टाकायला लागतो. बरोबर. पण हे सगळं शिक्षण लग्नाआधीच पूर्ण झालं की लग्नानंतर? MBBS माझं झालं होतं. MBBS झाल्यानंतर माझे वडील थोडे आजारी होते. मला वाटतं लास्ट फायनल इयरच्या नंतर वगैरे काहीतरी. तर आजारी होते अँड ही वॉज सफरिंग फ्रॉम डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज. आणि शुगर वगैरे तपासली नाही. तो झालो तो टाईम. आणि ॲडमिट होते इन सोलापूर फॉर 1 month. सर ऑलमोस्ट जे काही सेव्हिंग्स होते ते आम्ही सगळे, ऑफकोर्स वी वॉन्टेड आवर फादर, कोणाला नाही. आणि तेव्हा आम्ही समाज, स्पेशली नातेवाईक काय असतं ते शिकलो. पण ते शिकलो फार बरं झालं. आणि ज्यांनी कोणी आम्हाला एक साधी मदत केली होती त्यावेळेस, त्यांच्या घरी आम्ही अजून जातो. मी नाव नाही घेणार, पण त्यांच्या घरी आम्ही अजून जातो. खेड्यात आहेत ते, आम्हीही आता अजून खेड्यातच जातो सुट्टी असल्या की. त्यांच्या घरी आम्ही अजूनही जातो. सो ती एक जाणीव मी ठेवलेली आहे. आणि MBBS झालं. MBBSच्या इंटर्नशिपच्या वेळेस वगैरे माझे वडील वारले. सो प्रेशर एक आईवर आलं सगळं. आणि प्रेशर असं होतं की दोन्ही भावंड अजून शिकतायत. आता माझ्या लग्न मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं. वडील असते तर कदाचित पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असतं तेव्हाच, पण ही वॉज नॉट देअर. तर त्यामुळे मला म्हणजे मग स्थळं आली तशी थोडंसं आईवर प्रेशर आलं की आता लग्न करायला हवं मला. आणि आपल्याला जाणवतं ते, आपल्याला नाही आपल्या आईला म्हणजे इतकं आपण बघू शकत. सो आय सेड येस फॉर, म्हणजे ठीक आहे
लग्न तर लग्न असं. आणि मला वाटतं तेव्हा मी PHCला काम करत होते. 1 वर्ष कंपल्सरी आपल्याला प्रायमरी हेल्थ सेंटरला काम करावं लागतं, शासनाला सेवा द्यावी लागते, अदरवाईज बॉन्ड असतो तो. माझ्या वेळेस 1 लाखाचा बॉन्ड होता. अच्छा. 1 लाख रुपये पण तुम्ही गव्हर्नमेंटला द्या, बॉन्ड ब्रेक करा आणि तुम्ही पुढे करू शकता. पण नाही ना, ती नव्हतं ते. सो आय सर्व फॉर कोल्हापूरला मी PHC केली, माझ्या मावशीकडे राहून केली होती PHC मध्ये. आणि मग हे स्थळ आलं होतं मला आणि मग मी लग्न झालं होतं आमचं. हो. पण लग्नानंतर लगेच ऍडमिशन घेतलं की तो काळ वेगळा होता काही? नाही, तो काळ ऍक्च्युली मला असं वाटलं होतं की नाही का, लग्नानंतर आपण जसे तो एक जो तो लग्नावाले जे स्टेज असते किंवा आताची आपण बघतो की प्री वेडिंग शूट आणि हे वेडिंग शूट आणि काय, तेव्हा ती वेडिंग असते ना आपली, एक नॉर्मल वेडिंग होणं किती खर्च, जो बेसिकली खर्च. आणि एक आपल्या स्वतःला एक जाणीव असते की जी असायला हवी, स्पेशली मुलींमध्ये एक असते की घरच्यांचं कसं, ती प्रत्येक मुलीमध्ये असते ती. तर असं होतं की नाही ठीक आहे. मग लग्न झालं, पण असं झालं की एकतर आमचं मी सांगलीची आहे, पश्चिम महाराष्ट्र पडतो, आणि माझं जे सासर आहे लातूर आहे, ते थोडं मराठवाडा पडतं. तर तिथे थोडंसं हे होतं की कसं, पण यांच्याकडे बघून, स्थळ बघून, आणि अनिल, ही इज अन ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, ही हॅज डन हिज MBBS MS ऑप्थॅल्मॉलॉजी झालेली आहे त्यांची. आणि त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यांचं MBBS घाटी मेडिकल कॉलेज औरंगाबादला झालेलं आहे, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन KEM मुंबईला झालेलं आहे. फक्त ही जे एक होतं ना, KEM मुंबई आहे, आणि हे माझ्यासाठी आणि घरच्यांसाठी भरपूर होतं. घरच्यांसाठी म्हणजे माझ्या आईसाठी. बाकी जे सासर आहे माझं ते फार खेडेगावात आहे, साधं वाडा असतो आपला तसं आहे. ते सगळं बघून थोडंसं असं होतं की मुलीला द्यायचं का असं. पण माझा विश्वास होता, एकतर संस्कार असे आहेत की जिथं जाईल तिथं आपण सुरुवात करायची, कोणाची गरज नाही. सो माझा यांच्यावर विश्वास होता, आणि डिग्रीवर फार, माझा शिक्षणावर माझा फार विश्वास आहे की तुम्हाला ते शून्यातून नाही, कुठेही पडा तुम्ही, तुम्हाला ते शिक्षण बरोबर त्या अगदी उंचीवर नेऊन ठेवतं. त्यामुळे ठरवलं की नाही ठीक आहे आता. पण 1 वर्ष लागला त्या संघर्षाला, आणि मग आमचं लग्न झालं. आणि त्याच्यानंतर फायनान्शियली वी वर नॉट स्टेबल, म्हणजे काहीच नाही फायनान्स. लग्न झालं, आता पुढे काय, नो फ्लॅट, नो सेव्हिंग्स. यांचा रिझल्ट देखील MS चा माझ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आला. अरे बाप. म्हणजे पास फेल काय पुढे, ही वॉज देअर. म्हणजे ही वॉज अ ब्रिलियंट स्टुडंट, आणि ही वॉज अ बोर्ड रँकर. जे आपलं लातूर पॅटर्न एक होता ना, काहीतरी म्हणायचं ते लातूर पॅटर्न तुमचा. ही वॉज अ ब्रिलियंट स्टुडंट ऑफ दॅट अकॅडमी. तर त्याच्यामुळे मग म्हटलं की नाही, आहे बाबा, आणि की करू शकतो आपण पुढे. काय असणं महत्वाचं आहे, विश्वास असणं मुलींना स्पेशली. तो विश्वास हवा की फक्त नारी शक्ती, किंवा फक्त आम्ही असं करू, किंवा आम्हाला ते इक्वॅलिटी पाहिजे, आम्हाला ते हे पाहिजे, आम्ही पण त्यांच्यासारखं करू, तसं बोलून होत नाही. आय डोंट बिलीव्ह इन दॅट फेक फेमिनिझम. आय बिलीव्ह इन स्ट्रॉंग फेमिनिझम. तुम्ही महिला आहात तर तुम्ही सशक्त आहात, तर ते तुम्ही दाखवून द्या की तुम्ही स्ट्रॉंग कुठल्या पॉईंटला आहात. तुमचे शिक्षण आहे, माझं शिक्षण आहे, मी दाखवून देते की याच्यामध्ये मी पुढे कशी जाऊ शकते. माझ्यासोबत ठीक आहे, नाही आता आपण पुढे नेऊ. तर त्याच्यामुळे हे मला माझ्या आईकडून मिळालेलं आहे की नाहीये तर आपला पण विचारत बसायचं नाही कोणाला. सो बाय गॉड्स ग्रेस, ब्रेन्स चांगले असल्यामुळे ते फार फार त्याच्यातून मार्ग काढत गेलो आम्ही. आणि सुरुवातीला जे होतं की लग्न झाल्यानंतर मला करायचं होतं पोस्ट ग्रॅज्युएशन, पण नाही, हातात काहीच नाही ना, पुढे तरी घर तरी काहीतरी करायला हवं. मग मी KEM हॉस्पिटल, लग्नाच्या मला वाटतं 8 दिवसानंतरच मी KEM हॉस्पिटल मुंबई जॉईन केलं होतं, आणि ॲज अ ट्युटर जॉईन केलं होतं. आणि अनिल हे पुढचं शिक्षण घेत होते, FCPRPS जे पुढचं रेटायनल ह्याच्यामध्ये घेत होते ते मुंबईलाच. तर तिथं मी कमवत होते, आणि वी वर लाईक की आय वॉज सपोर्टिंग टू हिम. तर आत्ता माझं इतक्या वर्षानंतर आत्ताच लक्षात येते की अरे आय वॉज सपोर्टिंग हिम. आय फॉरगॉट. त्यांनी बघायला हवं. नो, ही इज व्हेरी, म्हणजे खूप ग्रॅटिट्यूड आहे त्यांना की ही. पण मला असं वाटतंय की ना, हेच फेमिनिझम आहे ना. डिपेंडेंट कशासाठी राहा तुम्ही, स्वतः कोणाचा तरी आधार बनवू शकता की, असं आहे. त्याच्यामुळे पण हे शोधत होते शिक्षण झाल्यानंतर, एक 8-9 महिन्या झाल्यानंतर शोधत होते कुठे बघायचं.
आणि सोलापुरातून मुंबईला जाणे माझ्यासाठी एक स्मॉल टाउन गर्ल ते मुंबई माझ्यासाठी फारच तो मोठा वेगळा ह्याच्यामध्ये होतं. पण ते म्हणतात ना आपल्या बायकांमध्ये मुलींमध्ये ते एक असतं ना की ठीक आहे मी फेस करते, हा कुठेही हे करा मी फेस करते, आणि आपण घरच्यांना काही सांगत नाही काय त्रास होतोय तो, पण आई ओळखते पण. पण तिथे पण माझ्या आईने माझी फार साथ दिलेली होती. आणि त्याच्यानंतर मग हे पुण्याला आले. पुण्याला ही गॉट लेक्चरशिप इन नवले मेडिकल कॉलेज, आणि मी मुंबईला 3 महिने एकटीच होते बॉईज हॉस्टेलमध्ये. आय डोंट नो, एक कपल आमच्या संघ होतं, ऑर्थोचे होते ते, ती आणि मी अशी नाही का, असे छोट्या छोट्या गावातून आलेलो आम्ही. राहायचो बाबा, कसं राहायचं माहित नाही, आता नाही आठवत कसं राहायचं, पण राहिलो. आणि तेव्हा वाटलं सेटल होतोय आता. तर नवलेला आम्हाला एक हे मिळालं होतं 1 BHK का 2 BHK मिळालं होतं. मग त्यांनी मला तिकडे बोलवून घेतलं, आणि मग तिथून पोस्ट ग्रॅज्युएशन काही माझं झालं नाही. मग मला झालं, मुलगा झाला मला. हो, कारण सपोर्ट हवाच होता, फायनान्शियली सपोर्ट. मग आम्ही आमचं स्वतःचा दवाखाना सुरू केलं इन 100 स्क्वेअर फूटचा, एक छोटी OPD. कोणाचे तरी आम्ही एक डॉक्टर सोनावणे म्हणून आहेत, त्यांच्या OPD मध्ये आम्ही सुरू केलं एक छोटंसं एक वेंचर काहीतरी. आणि पण त्याच्या आधी माझा नवरा 5,000 किलोमीटर पूर्ण पुण्यात फिरला होता जागा कुठे शोधायची, कारण आपण छोट्या गावातून आलेलो आहे ना. पुण्यात सेटल होणं आपल्यासाठी आमच्यासाठी फार मोठी गोष्ट होती. पण ती जागा मिळवली, कारण बेसिक तो इन्स्टिंक्ट आहे त्यांच्यामध्ये की मला वाटते की स्पेशली तो एक लातूर आणि या मराठवाडा रिजनमध्ये ना एज्युकेशनला जे इम्पॉर्टन्स आहे ते फार आहे. आणि त्यामुळे ना दे आर टोटली डिपेंडेंट ऑन एज्युकेशन. आणि मग मला अरे आय एम ब्लेस्ड विथ ना, बदले एक पर्सन ज्याला हु इज ब्रेनी आणि की बिझनेस ओरिएंटेड असतात थोडी, आणि मला ते फार आवडतं. खूप खूप बिझनेस ओरिएंटेड दे आर ना, चिकाटी खूप असते त्यांच्यामध्ये. मग त्यांनी ते शोधलं. म्हणजे मी असते तर नाही गिव्हअप बहुतेक केलं असतं, की इतकं कोण फिरतंय ना, म्हणजे कुठेतरी जॉईन करा हॉस्पिटलला, यू गेट युअर पेमेंट. पण स्वतःचं सुरू करणं फार हे असतं. मग आम्ही जॉईंट होतो नवलेला, पण यांनी सुरू केलं 100 स्क्वेअर फूटचे, म्हणजे एक आत गेला की ते दुसरा बाहेर एकानेच जाऊ शकतो, एकानेच येऊ शकतो, अशा याच्यामध्ये. तर ते क्लिनिक कधी सुरू केलं मॅम तुम्ही? 2011ला. आणि आज काय? आता 2011 आणि आता 2025 आहे. आम्ही आज 24 सप्टेंबर आहे, आणि आपण 24 ऑगस्टला आम्ही आमचा 100 स्क्वेअर फूट एरियामधून आम्ही 10,000 स्क्वेअर फूट एरियाला मूव्ह केलेला आहे. सो हा जो आहे म्हणजे किती टाइम्स ना, तर तो जो आहे तो प्रवास दिसताना फार छान दिसतं. हॉस्पिटल 4 मजली आहे, आणि पण त्याच्या मागे त्याचं फाउंडेशन काय आहे हे आम्हालाच माहिती, आणि आमच्या जवळच्या लोकांनाच माहिती ते. पण फारच म्हणजे रंजक म्हणण्यापेक्षा फार खडतर आणि फार अवघड असतो तो प्रवास. आणि मला असं वाटतं हा जो प्रवास असतो हा कसं आहे, आता माझ्या नवऱ्याने ठरवलं होतं की आता पुढे पाऊल टाकायचं आणि मोठ्या ह्याच्यातच जायचं आहे. मधला जो टाईम होता की करत होतो आम्ही, पुढे पुढे जात होतो, पण ते एक खूपच मोठी जंप घ्यायची होती ती जी घ्यायची होती. आता जो आम्ही हा शोध, एकतर पुण्यात जागा मिळणे मुश्किल, बरोबर, त्यात किती अवघड आहे ती जागा मिळणे. आणि ही जागा आम्ही शोधली म्हणजे ती आली. म्हणजे तो म्हणतो ना आपण, आपल्याला जे हवं आहे ते कधी कधी ते येतं तुमच्यापासून, आपण मनापासून प्रयत्न केले आणि मागितलं तर ते येतं, निसर्ग आपल्याला देतो. आणि पण ते तुम्हाला हवं, आणि ते लोकहिताचं असलं तर ते येतं. बरोबर, तुमच्या मनात चांगले विचार असलं तर ते येतं. ते कोणालाही येत नाही असं मला वाटतंय. आणि त्यामुळे ते अट्रॅक्ट झालं असेल मे बी. आणि जवळच आमचा जो दवाखाना आता आहे त्याच्या जवळच आमचा ती जागा आम्हाला मिळालेली आहे 10,000 स्क्वेअर फूटची. आणि आता ती असं वाटतं की म्हणजे मला जेव्हा ते वास्तूचे उद्घाटन झालं त्याच्यानंतर 1-2दा मला हे आपलंच आहे का हे सांगावं लागतं, अरे हे आपलंच आहे म्हणून. सो कारण ते नाहीच आहे ना आपल्यात, एक साधं राहणीमान असल्यामुळे ते नाही वाटत आपलं असेल. सो आता ते कुठे ते वाटते की अरे हो आहे आपलंच आहे असं. मॅम 100 स्क्वेअर फूटच्या जागेतून आज 10,000 स्क्वेअर फूटचा दवाखाना उभा राहिला, पण जे पोस्ट ग्रॅज्युएशनचं स्वप्न राहिलं होतं ते कधी पूर्ण झालं? ते MBBS झालं. आम्ही गेलो इथं पुण्यात आल्यानंतर. माझा मुलगा जेव्हा मला वाटते 3.5 वर्षाचा झाला
तोपर्यंत मी ट्युटरशिपच करत होते नवले मेडिकल कॉलेज. ओके. तर 3.5 वर्ष झाला आता याला टाकायला पाहिजे स्कूलमध्ये. मग मला वाटलं की आता हा स्कूलला जाईल, हा शेवटची संधी आहे. म्हटलं आता पोस्ट ग्रॅज केलं नाही तर आता लाईफमध्ये करील, कारण आपलं पण वय वाढतं, आपण बरोबर. अभ्यास, कारण परत पीजी नीट द्यावी लागते तुम्हाला, हो. परत अभ्यास आहे, परत ती पीजी नीट द्यायची. मग मी म्हटलं नाही, करूयात म्हटलं, हा प्रयत्न पण करूयात. त्यात माझ्या बहिणीने केला. एनकरेजमेंट हवी असते, आणि मला असं वाटतं एका बाईला सगळ्यात मोठा आधार ही त्याची एक दुसरी बाईच असते. बरोबर. पुढे खेचणारी किंवा मागे पुढे ढकलणारी किंवा मागे खेचणारी ही बाईच असते. बाईला हा बाईचाच आधार खूप असतो. तर माझी बहीण होती. त्यानंतर माझी आई म्हटली की ठीक आहे, मुलाला सांभाळायला मी येते, तू घे ॲडमिशन. तर मी यायचे सिंहगड रस्त्यावरून रोज DY पाटील मेडिकल कॉलेज PCMC ला यायची रोज. तितकं ट्रॅव्हल करून घरी जायचं. 80 किलोमीटर रोज ट्रॅव्हलिंग व्हायचं माझं. त्यात अभ्यास, त्यात 3.5 वर्षाचं माझं पोरगं, तर त्याची नर्सरीला ॲडमिशन आणि माझी PGला ॲडमिशन एका वेळेतच झालेली आहे. तर त्याचा अभ्यास करायचा, मी माझा अभ्यास करायचा. सो बायकांनी, मला असं वाटतंय की ठरवलं तर सगळं होतं. आणि ही जी आपल्या ती एक ऊर्जा आहे, एक शक्ती आहे, ती आपणच ओळखायला हवी की अरे आपण हे करू शकतो का. आणि जर तुम्ही म्हणताय ना की आम्हाला समान हक्क पाहिजे, आम्हाला पुरुषांसारखे समान हक्क पाहिजे, मला याच्यात हक्क पाहिजे, मला त्याच्यात हक्क पाहिजे, हो, पण तुम्ही मग तयार आहात का तेवढे संघर्ष करायला. कारण ते खूप संघर्ष करतात. त्यांना खूप फील्ड्सना त्यांना सामोरं जायचं आहे. आपण घरी बसून नाही डिसाईड करू शकत ते. तसं तुम्ही आहात का तयार की तुम्हाला ते सगळं चॅलेंजेस तुम्ही ऍक्सेप्ट करणार आहात का. हो, तर मग चला पुढे. ते कधीच तुम्हाला ना मागे खेचणार नाहीत माणसं. खूप कमी घटक असेल आता की नाही का महिलांना हे करणारा, पण आता मला वाटते सगळेच खूप सपोर्टिव्ह आहेत की चला पुढे. आणि आता सुविधा पुण्यात तरी आहेत की तुम्ही तुमच्या मुलाला पाळणाघर आहेत, केअरटेकिंग हे आहेत खूप सारे. तर आय थिंक एक पाऊल तुम्ही टाकायला हवा, बरोबर ते सगळं आपलं पण अरेंज व्हायला सुरू होतं. सो तेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आफ्टर फिलिंग की नाही थोडं सेटल झालेलं आहे आता, आणि आता आपण थोडंसं या ह्याच्यातून बाहेर पडू शकतो. पण तेव्हा पण प्रॉब्लेम हा येतो की तेव्हा तो मातृत्व जो आहे ते तुम्हाला कुठेतरी लूज परत होतं. ते गिल्ट, हॉस्पिटलला पोचल्यानंतर की आदित्याचं, माझं मुलाचं नाव आदित्य, की त्याचं असं आहे, त्याचं आज स्कूलमध्ये तशी ऍक्टिव्हिटी आहे, मी ते सगळी मिस केलेली आहे. मग तेव्हा मिस केली तर तेव्हा त्याला कोणी सांभाळलं. माझ्या आईने सांभाळलं. म्हणजे परत शक्तीपीठच धावून आलं. मी तुम्हाला तेच सांगते, सगळ्यात मोठं शक्तीपीठ हे तुमची आई आहे. तुम्हाला तुमच्या माझ्या सासूबाईंना मी ऑफकोर्स हे केलं होतं, पण त्यांचं फार वय झालेलं आहे. त्या मला वाटते 80 इयर्स मोस्ट आहेत, आणि त्यांना नाही जमलं असतं एक लहान मुलाला सांभाळणं शहरात येऊन, कारण सगळी व्यवस्था बदलते. आणि त्यामुळे तो फार प्रॉब्लेम झाला असता. तर मी दोन्हीकडून हे केलेले, आणि त्या होत्या सपोर्टला आहेत त्या, पण मुलाला सांभाळणारे थोडं वेगळं पडतं ते. हां, पण नंतर तेच मी म्हणते तुम्हाला, नवरात्रीत पहिल्यांदा तुमच्या आईला फोन करा किंवा आईकडे जा. ते शक्तीपीठ तिथे पहिल्यांदा पाया पडा तुम्ही, आणि नंतर बाकीचे तुम्ही शक्तीपीठ, कारण त्याच्यावर काहीच नाहीये मला असं वाटतं. इव्हन आपण आता आई झालेलो, आपल्याला माहिती आहे आपण किती मोठी एक शक्ती आहोत आपल्या मुलांसाठी. सो त्यासाठीच. आणि मी थोडी फॅमिली टाईपची असल्यामुळे मला फॅमिली प्लस आपलं जे शिक्षण आहे किंवा आपलं जो व्यवसाय आहे किंवा आपलं जे आहे ते चालवायचं. त्यामुळे एक स्टेप बॅक जरी केला तर मला नाही त्याच्यामध्ये काही हे वाटत. इफ यू आर स्टेपिंग. आज आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, म्हणजे काही अशा बायका आहेत ज्या म्हणतात की आम्हाला घरही सांभाळायचंय, आम्हाला हेही सांभाळायचंय. तर अशा बायकांना तुम्ही काय सांगाल, किंवा त्या गोष्टींचा त्यांना थोडासा हे असतो की सांगायचं असतं की मी हे करते, मी ते करते, किंवा त्यांना जबाबदाऱ्या मानत नाहीत, त्या असं म्हणतात की मी ते करते. तर यांना काय सांगाल. ते बॅलन्स साधणं हे मला वाटतंय पुरुषांपेक्षा हे बाईकडे ती कलाच आहे आपल्याकडे. की आपण सिंपल आपल्या किचनमध्ये किती सुंदर सांभाळतो ना, की आज जर एक भाजी तिखट केली तर आपण साधं वरण करूया, किंवा त्याच्यासोबत ताक हे असायला हवं. हे जे बॅलन्स सांभाळतोच की आपण. हो, तसंच मला वाटते की तुम्हाला बरं तुमचे एम्बिशन्स काय आहेत. आता मला माझं माहिती आहे की मला माझा मुलगा फार महत्वाचा आहे, त्याला संस्कार घरातले आपले स्वतःचे फार महत्वाचे आहेत. तर
ते देण्यासाठी मला कुठेतरी माझे जे ॲम्बिशन्स आहेत त्याला थोडीशी मुरड घालावीच लागेल की. बरोबर. पण त्याच्या बदल्यामध्ये मला काय मिळतंय, माझा मुलगा म्हणजे मी त्याच्यासोबत राहतेय आणि त्याला मोठं होताना पाहतेय मी, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं हे आहे. मी नेहमी म्हणते की माझ्या नवऱ्याने जो दवाखाना उभा केलाय, एक छोट्यापासून मोठ्या 100 स्क्वेअर फूट पासून ते 10,000 स्क्वेअर फूट, ते त्याने मुलासारखा तो मोठा केलाय. आणि आता ते मूल इतकं मोठं झालंय की ते म्हणजे इतकं देखणं आहे ना, म्हणजे मला किती बरं वाटतं त्याकडे. तसं मी माझ्या मुलाला मोठं करतेय ना. मी माझ्या मुलाला आता छोटा आहे, अजून जेव्हा मोठं होईल तेव्हा ते किती देखणं, किती मोठा होईल तो. सो याच्यात मी फार आनंद मानते. सो तो आनंद मानण्यात आहे की ना, प्रत्येक गोष्ट कॉम्पिटिशन स्पर्धेसाठी नका करू ना, की माझा नवरा असं पुढे जातोय, बाहेर जातोय म्हणून मी पण पडते. नाही, तो बॅलन्स तुम्हाला काय हवंय ते बघा. तुम्हाला मेंटल पीस हवाय, तुम्हाला तुमचं मूल हवंय, तुम्हाला ते सणवार हवेत, फॅमिली हवी, काय हवं. प्रत्येक या दगडावर पण त्या दगडावर पण पाय ठेवता नाही येणार तुम्हाला. सो तुम्ही आणि बाई आहात तर ते तुम्हाला ते असतंच होते की ना, तुम्हाला काय हवं ते क्लिअर कळायला हवं. स्पर्धा करू नका, बरोबर, ईर्ष्या करू नका, नाही का, की त्याला ते करतायत, सॅटर्डे संडे फिरायला जात आहेत, ते पार्टीजला जात आहेत, आम्ही पण नसतं ते तसं. दॅट इज द फेमिनिझम म्हणतो ना आपण, फेक फेमिनिझम सॉर्ट ऑफ आलेलं आहे. ते थोडंसं बॅलन्स करा. आता तुम्ही जे म्हणालात की 10,000 स्क्वेअर फूटचं एक देखणं मूल उभं आहे, पण ते सांभाळताना फार हे होते, ते कसं सांभाळतात, बरोबर, एवढा स्टाफ, तर काय म्हणजे काय कसं रन होतं हॉस्पिटल? हॉस्पिटल आमचं सिंहगड रोड आहे आणि प्राईम लोकेशनवर आहे अगदी. आणि त्याच्यामध्ये 4 स्टोरी बिल्डिंग आहे, एक्सक्लुझिव्ह, वन ऑफ इट्स काइंड आय हॉस्पिटल इन पुणे. आणि माझ्या नवऱ्याने, म्हणजे मी अनिलचं नाव सारखं घेते कारण माझ्यासाठी फार प्राईडची गोष्ट आहे ती. म्हणजे कसं म्हणतो ना आपण, शिव पार्वती दोन्ही म्हणतो तसं, ही इज देअर सो शी इज देअर, वाईस वर्सा. तर ते सांभाळायला ही इज व्हेरी गुड ॲट ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट. भयंकर, म्हणजे मी तेच म्हणते ना, ते बिझनेस काइंड ऑफ ॲटिट्यूड पहिल्यापासून आहे की कसं मॅनेज करायचं. आणि याच्यासाठी त्यांनी MBBS करताना वगैरे ती खूप सारी वाचन केलेलं, खूप पुस्तकांचं वाचन केलं, चाणक्य अँड ऑल, हे इन्स्पिरेशन आहेत त्यांचे. तर त्याच्यामुळे 4 मजली दवाखाना आहे आमचा आणि खूपच एक्सक्लुझिव्ह आणि खूपच छोट्या छोट्या गोष्टी आम्ही त्यात घेतलेल्या आहेत. त्यात आपलं मोतीबिंदूचं ऑपरेशन होतं, काचबिंदूचं ऑपरेशन असतं, त्याच्यानंतर लसिक आहे आमच्याकडे, कंटोरा विजन लसिक, जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ती आमच्याकडे आहे. ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज देअर इन दॅट अंडर वन रूफ. आणि ते सांभाळायचं म्हणजे आता आमच्याकडे 55 लोकांचा स्टाफ आहे आता. आणि आमचा मानस आहे की तो पुढील 5 वर्षात आम्ही तो 5,000 पर्यंत नेऊ. सो मला इथे मेन्शन करावं असं म्हणजे मला वाटेल की मला चांगलं वाटेल जर मी हे बोलले की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर होते. त्यांचा आदर्श मी फार ठेवते त्यांचा. कारण त्यांचे सासरे गेले, त्यांचे यजमान गेले, त्यांचा मुलगाही गेला होता, पण त्यांनी शासन एकट्याने केलं, राज्य शासन केलं, त्यांनी घर सांभाळलं, त्यांनी मुलीचं लग्न, आंतरजातीय पहिला विवाह त्यांनी लावून दिला होता. आणि त्यांनी रस्ते बांधले, हे सगळं काही केलेलं आहे. तिथे त्यांनी छोटीशी गोष्ट मला नदीघाट बांधायचे. ते सगळे घाट जे आपले नॉर्थचे आहेत, जे आपले आहेत, दक्षिणचे आहेत, नदीघाट जे त्यांनी बांधलेले आहेत, तिथे ते काय बघायच्या की बायकांना जर मुलं आहेत तर ते स्तनपान करण्यासाठी स्पेशल त्यांनी तिथे सोय केलेली आहे. त्यांनी कपडे, जर त्यांनी आंघोळ झाली नदीमध्ये तर त्यांना वस्त्र बदलण्यासाठी त्यांची स्पेशल त्यांनी जागा करून ठेवलेली आहे. त्या काळी त्यांनी या छोट्याशा गोष्टी बघितल्या, दूरदृष्टी. तसंच आमची दूरदृष्टी या हॉस्पिटल्स अशी होती की आम्ही स्वतः गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून आहात, तर तिथे आम्ही जे रुग्णांचे हाल बघितलेले आहेत की पॉप्युलेशन जास्त आहे आपल्या इंडियाची, पण एक थोडी सुविधा असायला हवी. म्हणून आम्ही जे हॉस्पिटल बांधलेलं आहे ते सर्व स्तरांच्या लोकांसाठी बांधलेलं आहे की त्यांनी येऊन तिथे स्वच्छ ह्याच्यात बसावं, हायजीनमध्ये, क्लिनलीनेस, राईट फ्रॉम द वॉशरूम्स टिल यू आर रिचिंग द डॉक्टर्स केबिन. हे सगळं करण्यासाठी आमच्याकडे 55चा स्टाफ आहे. 9 डॉक्टर आहेत आमच्याकडे, सगळे स्पेशल एव्हरीथिंग, पीडियाट्रिक, ऑप्थॅल्मॉलॉजी म्हणा, सगळं काही, वेगवेगळे सर्जन्स आहेत. आणि माझी बहीण स्वतः CEO आहे अँड माय ब्रदर इज ऑल्सो वर्किंग देअर ॲज DGM. आणि सो
आमचा एक हे आहे की अहिल्याबाईंनी रोजगार निर्मिती केली होती, रस्ते बांधत होते म्हणजे रोजगार निर्मिती करायचे ते. आमचंही तसंच आहे की खूप साऱ्या लोकांना जे आपल्या खेड्यातून येतात पुण्यात, काय जॉब करायचा, कुठे राहायचं, तर त्याच्यासाठी आम्ही स्पेशली जॉब निर्मिती करायची आहे आम्हाला. वा. सो ते एक आहे की आपल्या वेळेस काही वेळेस गरज होती कामाची म्हणा, कुठेतरी काम मिळेल म्हणजे आपल्या नातेवाईकांना म्हणा किंवा आपल्याच घरी म्हणा, किती अवघड व्हायचं ते. आणि नातेवाईक अशा वेळेस थोडेसे नाही का म्हणजे त्यापेक्षा सो आमचा तो मानस आहे की रोजगार निर्मिती व्हावी, लोकांना मिळावा जॉब, लोकांना घरं चांगली मिळावीत. सो आमचं आदित्य फाउंडेशन पण आहे आणि माझ्या मुलाच्या नावाने फाउंडेशन आहे. ते आम्ही ना नफा ना तोटा या बेसिसवर लोकांना सेवा करतोय. आणि याच्यापुढे आमचं आहे की मोतीबिंदू जे आपल्या भारतातील जे आंधळेपणा आहे त्याला मेन रिझन आहे तो, तर त्याच्यासाठी आम्ही पुढे असं आमचं आहे की आम्ही मोफत ऑपरेशन्स किंवा हे शिबिर जे आहेत ते चालू करू.